बाहेर पडणारा थंडगार रिमझिम असा पाऊस, या वातावरणामध्ये खाण्यासाठी गरमागरम वडापाव बनवलेच पाहिजेत, होय ना? तर आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे खमंग चमचमीत असे वडापाव बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम आपण खमंग चमचमीत वडापाव बनवणार आहोत ना, त्यासाठी लागणारे बटाटवडे तयार करण्यासाठी इथे मी घेतले आहेत वजनी प्रमाणात अर्धा किलो बटाटे। हे बटाटे मी स्वच्छ असे धुवून घेतले आहेत 2 ते 3 वेळा पाण्याने। त्यानंतर हे बटाटे मोठे असल्यामुळे 2 भागामध्ये कट करून घेतले आहेत। अशा प्रकारे बटाटे कट करून घेतल्यामुळे ते पटकन असे शिजले जातात। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। तर आता हे बटाटे शिजण्यासाठी कुकरमध्ये घातले आहेत। यामध्ये घालत आहे पाणी। तर पाणी जास्त प्रमाणात वापरायचे नाहीत, पाणी जास्त प्रमाणात वापरल्यामुळे बटाटे जास्त असे शिजले जातात। तर हे बटाटे जास्त असे शिजवायचे नाहीत, यामुळे बटाटवडा खाण्यासाठी चवीला चांगला लागला जात नाही। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। आता इथे कुकरचे झाकण बंद करून बटाटे शिजण्यासाठी गॅसवरती ठेवून दिले आहेत। बटाटे शिजत आहेत ना, तोपर्यंत आता आपण बटाटेवडे बनवण्यासाठी लागणारे एक वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये घातले आहेत 6 ते 7 हिरव्या मिरच्या, तसेच 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आले। तर इथे तुम्ही हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार ठरवू शकता। जास्त प्रमाणात आले, लसूण वापरायचे आहे। धने वापरल्यामुळे वडापाव खाण्यासाठी खूप छान असा चवदार तयार होतो। 2 चमचे जिरेही यामध्ये घालून घेतले आहेत। तर आता हे सर्व साहित्य जे आहे ना, पाणी न वापरता इथे मी याचे जाडसर असे वाटण तयार करून घेतले आहे। हे वाटण बनवताना ना एकदम बारीक असे तयार करायचे नाही आहे, जाडसर असेच बनवायचे। तर अशा प्रकारे आपले बटाटवडे बनवण्यासाठी लागणारे जे वाटण आहे ना, ते तयार आहे। वाटण तयार आहे। आता आपण बटाटवडे बनवण्यासाठी लागणारे बॅटर तयार करून घेऊयात बेसनचे। त्यासाठी इथे मी घेतले आहे 1 वाटी बेसन, म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ। हे पीठ मी चाळून घेतले आहे। याचे वजनी प्रमाण 150 ग्रॅम इतके आहे। यामध्ये घातला आहे 1 चमचा क्रश केलेला ओवा। ओवा घातल्यामुळे बेसन जे आहे ना, ते आपल्याला बाधत नाही। त्यानंतर घातले आहे पाव चमचा हळद, तसेच चवीनुसार मीठ। हळद इथे आपल्याला कमी वापरायची आहे। हळद कमी वापरल्यामुळे बटाटवडे दिसण्यासाठी खूप छान असे तयार होतात। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे। सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर ना, आता ते थोडे थोडे पाणी घालून इथे मी बेसनचे बॅटर तयार करून घेत आहे। तर इथे पाणी जास्त वापरायचे नाही। पाणी जर जास्त वापरले ना, तर हे मिश्रण जे आहे ना, म्हणजेच बॅटर पातळ असे तयार होते। त्यामुळे वड्यांचे मिश्रण सुटून तेलामध्ये उतरले जाते। तसेच घट्ट मिश्रण केले ना, तर वडेही घट्ट बनले जातात। इथे पाहू शकता, अगदी चमच्याने सहजरित्या धार पडेल ना, इतपत प्रमाणात याची कन्सिस्टन्सी हवी। तर अशा प्रकारे बेसनचे बॅटर तयार आहे। तर इकडे बाजूला बटाटे हे उकडवून तयार आहेत। आता हे बटाटे थंड झाल्यानंतर याचे साल काढून घेतले आहेत। तर पाहू शकता, अगदी हाताने सहज फुटला जाईल ना, दाबल्यानंतर इतपतच हा बटाटा मी उकडवून घेतला आहे। जास्त प्रमाणात हे बटाटे उकडून घेतलेले नाही आहेत। आता हे उकडलेले बटाटे इथे मी स्मॅश करून घेत आहे। तर बटाटे स्मॅश करताना हाताने करू शकता, इथे मी स्मॅशरचा वापर केलेला आहे। तर बटाटा जास्तही बारीक करायचा नाही आहे। इथे पाहू शकता, इतपत प्रमाणात हा बटाटा बारीक करून घ्यायचा आहे। बटाटा अशा प्रकारे स्मॅश करून तयार आहे। आता याला आपण फोडणी देऊन घेऊयात, म्हणजे थोडक्यात इथे बटाट्याची भाजी बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती। कढई गरम झालेली आहे। यामध्ये फोडणीसाठी सुरुवातीला घातली आहे 2 छोटी पळी तेल। तेल गरम झाले की यामध्ये घातले आहे 1 चमचा मोहरी। मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली आहे। यामध्ये लगेचच घालत आहे बारीक चिरलेला कढीपत्ता। अशा प्रकारे कढीपत्ता वडापाव म्हणजेच बटाटवड्यामध्ये वापरल्यामुळे बटाटवडे खाण्यासाठी खूप छान असे चवदार तयार होतात। नक्कीच वापरून पहा। तसेच 1 चमचा हिंग घातला आहे, 1 चमचा हळद घातली आहे। हिंग वापरल्यामुळे ना, आपल्याला पचनासाठी कुठलाही त्रास होत नाही। तर आता इथे मी ही फोडणी जी आहे ना, छान अशी मिक्स करून घेतली आहे। या फोडणीमध्ये घातले आहे तयार करून घेतलेले वाटण। हे वाटण छान असे या फोडणीमध्ये परतवून घेतले आहे 1 मिनिटभर। तर अशा प्रकारे इथे आपले बटाट्याची फोडणी तयार आहे। यामध्ये घालत आहे स्मॅश करून घेतलेला बटाटा। तर अशा प्रकारे बटाट्याची भाजी बनवून त्यानंतर तयार केलेले जे बटाटवडे असतात ना, ते खूप छान असे चवीला चवदार तयार होतात। काही जण काय करतात की कच्चीच फोडणी जी आहे ना, ती या उकडून घेतलेल्या बटाट्यामध्ये घालतात। त्यामुळे ते बटाटवडे तितकेसे खाण्यासाठी खमंग असे लागले जात नाहीत। सर्व उकडून घेतलेला बटाटा कढईमध्ये घातल्यानंतर यामध्ये घातले आहे चवीनुसार मीठ, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर ही इथे जास्त प्रमाणात वापरायची आहे।
आता हे सर्व मिश्रण जे आहे ना ते छानसे एकजीव होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे. तर इथे आपल्याला बटाट्याची भाजी जी आहे ना ती जास्त वेळ ही परतायची नाही, फक्त छान अशी मिक्स होईपर्यंत परतवून घ्यायची आहे. तर हे बटाटवडे बनवताना ना यामध्ये सर्व साहित्य जे आहे ना ते जास्त प्रमाणात वापरायचे, त्यामुळेच हे बटाटवडे जे आहेत ना ते खाण्यासाठी खूप छान असे चवदार तयार होतात. तर अशा प्रकारे पाहू शकता मस्त अशी आपली बटाट्याची भाजी जी आहे ना छान अशी बनली गेली आहे. याचा कलर पाहू शकता किती छान असा दिसत आहे. ही बटाट्याची भाजी बनवताना यामध्ये हळदीचा जास्त प्रमाणात वापर करायचा. तर अशा प्रकारे बटाटवडे बनवण्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी जी आहे ना तयार आहे. आता ही भाजी थंड करून घेऊयात. गॅस इथे मी बंद केलेला आहे. तर अशा प्रकारे आपले बटाटवडे बनवण्यासाठीचे मिश्रण जे आहे ना तयार आहे. आता आपण बटाटवडे बनवून घेऊया. तयार मिश्रणाचा थोडासा भाग घेऊन हातावरती इथे मी याला असा गोल आकार देऊन घेत आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वडे बनवू शकता, चपटे किंवा पातळ. तर अशा प्रकारे एकदम वडे बनवून घेतल्यामुळे ना आपल्याला पटापट वडे तळता येतात व एकदम हात खराबही होत नाहीत आपले. तर छान असे आपले इथे मिश्रणापासून वडे बनवून तयार आहेत. आता हे वडे तळण्यापूर्वी काय करायचे, एक एक वडा घेऊन ना अशा प्रकारे ना यावरती चमच्याने हे मिश्रण सोडून घ्यायचे. यामुळे काय होते, हात जास्त असे आपले खराब होत नाहीत. तर अशा प्रकारे इथे मी चमच्याने हे वडे तळून घेणार आहे. वडे तळण्यासाठी ना इथे मी आता तेल गरम करण्यास ठेवले होते. तेल इथे गरम झालेले आहे. तेल एकदम कडकडीत असे गरम असले पाहिजे. गॅसची फ्लेम इथे फुल ठेवली आहे. तर आता या तेलामध्ये एक एक वडा मी तळण्यासाठी सोडून घेत आहे. तर हे वडे सर्व मी चमच्याने सोडून घेतले आहेत. पाहू शकता अजिबात इथे माझे हात खराब झालेले नाही आहेत. तर सुरुवातीला मी एकदम 4 वडे तळण्यासाठी सोडलेले आहेत तेलामध्ये. तेलाच्या प्रमाणानुसार यामध्ये तळण्यासाठी वडे जे आहेत ना ते तेलामध्ये सोडायचे आहेत. तर वडे लगेचच हे पलटवायचे नाही, थोडेसे तेलामध्ये सेट होऊन द्यायचे, नाही तर वडे जे आहेत ना याचे आवरण तेलामध्ये सुटून येते. तर 1 मिनिट छानसे हे वडे मी तेलामध्ये वरच्या बाजूने तळून घेतले आहेत. त्यानंतर दुसरी बाजू तळण्यासाठी ना इथे मी वडे पलटवून घेतले आहेत. तर छान असे दोन्ही बाजूने हे वडे जे आहेत ना ते छान खमंग खरपूस होईपर्यंत इथे मी तळून घेतले आहेत. हे वडे तळताना ना तेलाचे टेम्परेचर एकदम हाय असले पाहिजे. तसेच गॅस जो आहे ना तो अजिबात लो टू मीडियम ठेवायचा नाही किंवा लो ठेवायचा नाही. गॅस फुलच ठेवायचा. फुल गॅसच्या फ्लेमवरती वडे तळून घ्यायचे, नाही तर हे वडे जे आहेत ना तेलकट बनले जातात. तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे छान आपले वडे तळले गेले आहेत. तेलामधून निथळून बाजूला काढून घेतले आहेत. अशाच प्रकारे उरलेले सर्व वडे जे आहेत ना इथे मी तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. तर इथे आपले सर्व वडे जे आहेत ना तळून तयार आहेत. पाहू शकता मस्त असे गरमागरम खमंग चमचमीत असे आपले बटाटवडे खाण्यासाठी तयार आहेत. याबरोबर खाण्यासाठी काही हिरव्या मिरच्याही तळून घेतल्या आहेत. तर या वड्यांचा कलर पाहू शकता किती छान असा दिसत आहे. टेक्स्चरही पाहू शकता किती छान असे दिसत आहे. अगदी आपण बाहेर विकतचे वडे खातो ना त्याचप्रमाणे हे वडे तयार झाले आहेत. तर नक्कीच हे अशा प्रकारचे वडे घरी बनवून पहा व कशा प्रकारे झाले ते कमेंटद्वारे जरूर कळवा. तर आता आपण वडापाव बनवला आहे ना त्यासाठी इथे मी घेतला आहे एक पाव. या पावाचे 2 भाग करून घेतले आहेत. यामध्ये वडा ठेवून यावरती ठेवली आहे खाण्यासाठी हिरवी मिरची. तर अशा प्रकारे मस्त असा आपला खाण्यासाठी वडापाव तयार झाला आहे. तर नक्कीच या पावसाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचा वडापाव बनवा व कशा प्रकारे झाला होता कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.